मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथील विठ्ठल मंदिरात संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचन पार पडले। या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला असा नामघोष करीत दिंडी लेझिम टाळ मृदुंगाच्या तालावर वारकरी महिला पुरुष तसेच लहान मुले शिरल्या होत्या। या गजराने नया वाठोडा नगरी दुमदुमून गेली होती। काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडून हजारो भाविकांनी लाभ घेतला। श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 23 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत संगीतमय श्रीमद भागवत कथा वाचन हरिभक्ता परायण लक्ष्मी गहुकार यांनी केले। विठ्ठल मंदिरातून पालखीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली। संपूर्ण गावात भ्रमण करून शेवटी विठ्ठल मंदिरात पोहोचले। यावेळी गावकऱ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून ठिकठिकाणी रांगोळ्या घालून रस्ते सजविण्यात आले होते। यावेळी ग्रंथांचे व पालखीचे पूजन करण्यात आले। यावेळी शारदा महिला भजनी मंडळाने भारूड अभंग व विठ्ठलाच्या गजराने प्रेक्षकांना भारावून टाकले। तसेच विठ्ठलाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। शोभायात्रेत गावकरी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। 28 फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण श्री ईश्वरदास लिखार महाराज यांच्या अमृतवाणीतून काल्याचे कीर्तन झाले। या कीर्तनाला साथ संगीत, हार्मोनियम व गायक दादाराव वानखेडे, तबला वादक साहेबराव पांडे तसेच रात्रीचे प्रार्थना व हरिपाठ, मृदुंग वादक देवीदास जानुसकर व सहकार्य सहभाग बाबूराव कोंडे, अशोक कोंडे, फुलावंताबाई ठवडी, गायिका सविता निंभोरकर, तीर्थस्थापना व होमपूजा राजेंद्र गवडी, माया ठवडी यांनी केले। शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। यात गावकरी भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।